वाजवले जात आहेत, फटाके फोडले जात आहेत, नृत्य सुरू आहे। चित्रा वाघ सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। भाजपच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत। खरं तर महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या एकूणच प्रचाराच्या काळामध्ये जोर लावलेला होता। लाडकी बहीण योजना सगळ्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर त्यांनी विशेषत्वाने केलेलं होतं, हा उल्लेख करावा लागेल। आणि त्याचंच यश एका अर्थानं जे काही आकडे आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आता दाखवतो त्या रूपानं खरं तर भाजपला मिळालेला आहे। अगदी खरं आहे। आणि आत्ताचे आकडे पाहायचे झालं तर भाजपचा आकडा हा 130च्याही पुढे सरकलेला आहे, 132 पर्यंत भाजपचा आकडा पोहोचलेला आहे। त्यामुळे अगदी मोठा विजय हा भाजपला मिळालेला आहे। गाडीत बसण्यापूर्वी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलेलं आहे, त्यांना हात दाखवलेला आहे, त्यांचे आभार मानलेले आहेत एक प्रकारे असं म्हणावं लागेल। 132चा आकडा भाजपनं पार केला आहे। मुंबईतला आकडा हा 15च्या वर जवळपास 16चा आहे। त्यामुळे खरं तर भाजपनं मुंबईमध्ये मोठं यश संपादन केलंय। मुंबई ही आतापर्यंत शिवसेनेची किंवा ठाकरेंची असं म्हणवलं जात होतं, मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये ही समीकरणं बदललेली आहेत। भाजप हा मुंबईत सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 16 जागांवर भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। आणि हे दृश्य आपण मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात असलेल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेरची पाहतोय। केवळ भाजपचे कार्यकर्ते नाही तर महायुतीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आरपीआय आठवले गटाचे झेंडे हातात असलेले कार्यकर्ते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर जल्लोष साजरा केल्यानंतर या कार्यालयातून निघालेले आहेत। तरी वेगवेगळ्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय, गुलाल उधळला जातोय आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। गुरुप्रसाद, मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामधली दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामध्ये विजयाचा गुलाल उधळला जातो आहे। खऱ्या अर्थानं